नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी सर्व उमेदवारांची झाली बिनविरोध निवड. शिवसेनेचं वर्चस्व कायम. कोकणातील मुलामुलींनी क्रिकेटमध्ये उज्ज्वल भवितव्य घडवावं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांनी केलं आवाहन. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी राबवण्यात आलं मॉक ड्रिल म्हणजेच ऑपरेशन रत्नदुर्ग मोहीम. आणि मिऱ्या रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावरील साळवी स्टॉप KRP ते कुवारगाव पर्यंत रस्त्यांलगत उभारलेली अनधिकृत बांधकाम जैसे थे. कारवाईबाबत बांधकाम विभागाचं मौन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI. 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू. सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकलसाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा. शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 किंवा 8551015948 या क्रमांकावर संपर्क साधा. व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून समित्यांवर शिवसेनेचं वर्चस्व कायम राहिलं आहे. रत्नागिरीचे प्रांत अधिकारी डॉक्टर विकास सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं आणि विजयी उमेदवारांची नावं घोषित केली. रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीसाठी आपल्याकडे एकच नामनिर्देशन पत्र दाखल आहे, श्री राकेश चंद्रकांत नागेकर यांचं. त्यामुळे त्यांची त्या समितीच्या सभापती बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषित करण्यात आली. स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती यासाठी
श्री निमेश विजय नायर यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे. त्यामुळे त्यांची समितीच्या सभापती बिनविरोध निवड झाली अशी घोषित करण्यात आली. पाणी पुरवठा व जलनिस्तारण समिती या समितीवर श्रीमती दिशा दत्तात्रय साळवी यांचं एकच नामनिर्देशन पत्र दाखल आहे. त्यामुळे त्यांची या समितीच्या सभापती बिनविरोध निवड झाल्याची घोषित करण्यात येत आहे. नियोजन विकास समितीसाठी सभापती पदासाठी श्री विकास हनुमान पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल आहे. त्यामुळे त्यांची सभापती पदासाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषित करण्यात आली. महिला व बाल कल्याण समितीसाठी श्रीमती कौशल्या केतन शेटे यांचं एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल आहे. त्यामुळे त्यांची या समितीच्या सभापती बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात येत आहे. तसेच महिला व बाल कल्याण समितीसाठी कोणतेही उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन प्राप्त नसल्याने सदस्य समितीचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात येत आहे. याप्रमाणे आपले सदस्याची सभापतींची निवड झालेली आहे. याप्रमाणे आपले निवड झालेले सदस्य आणि नामनिर्देशित झालेले स्थायी समितीचे सदस्य याच्याप्रमाणे स्थायी समितीची रचना खालीलप्रमाणे राहील. प्रताप साळवी नगराध्यक्ष, राकेश चंद्रकांत नागवेकर सदस्य, निमेश विजय नायर सदस्य, श्रीमती दिशा दत्तात्रय साळवी सदस्य, श्री विकास हनुमान पाटील सदस्य, श्रीमती कौशल्या केतन शेट्टे सदस्य, श्रीमती स्मिता सुरेश पावसकर सदस्य, श्री मुसा जाफर काजी सदस्य, श्री समीर जगन्नाथ तिवरेकर सदस्य. तर सर्व नवनियुक्त सभापती आणि स्थायी समिती सदस्याचे मी अभिनंदन करतो. रत्नागिरी नगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता असल्यानं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष शिवसेनेचे असून आता निवडून आलेले सर्व सभापती शिवसेनेचेच असल्यानं या ठिकाणी दरारा आणि वर्चस्व फक्त आणि फक्त शिवसेनेचंच असल्याचं दिसून आलं. दरम्यान आरोग्य सभापती म्हणून निमेश नायर, पाणी सभापती दिशा साळवी, नियोजन सभापती विकास पाटील, बांधकाम सभापतीपदी राकेश नागवेकर आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी कौशल्या शेटे यांची बिनविरोध निवड झाल्यानं नगराध्यक्ष बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्यासह इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कोकणातील मुलामुलींनी क्रिकेटमध्ये उज्ज्वल भवितव्य घडवावं असं आवाहन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांनी केलं आहे. 10 जानेवारी रोजी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया 10 जानेवारीच्या दिवशी एशियन बुक रेकॉर्ड आणि इंडियन बुक रेकॉर्ड दर्ज करणार आहेत. त्यासाठी ऑल इंडियामध्ये प्रत्येकजण 10 जानेवारीला 11 ते 5 या दरम्यान टेनिस क्रिकेट खेळलं जाणार आहे. तर टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा ह्या ठिकाणून पण मुलं पार्टिसिपेट करणार आहेत. आणि बाकी कुणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यांनी संपर्क साधावा आणि 10 जानेवारीच्या दिवशी एशियन बुक रेकॉर्ड आणि इंडियन बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव रजिस्टर करावं. थँक्यू. मीनाक्षी गिरी या कोकण दौऱ्यावर आल्या असता त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलला भेट दिल्यानं मुख्याध्यापकांनी त्यांचं स्वागत केलं. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान सचिव मीनाक्षी गिरी आज लांजा दौऱ्यावरती आले आणि त्यानिमित्तानं या क्रिकेटला पुन्हा नवीन संजीवनी देण्यासाठी आणि कोकणातील टॅलेंट जे आहे ते राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी म्हणून प्रयत्नशील राहण्यासाठी म्हणून जे या क्रीडा क्षेत्रातले काही मान्य व्यक्ती आहेत किंवा इथं काम करणारे लोक आहेत त्यांची गाठ घेऊन त्यांच्याशी संवाद साधून असे जे टॅलेंट आहे कोकणातले या लाल मातीतलं ते सुद्धा आपण राष्ट्रीय लेवलपर्यंत नेण्यासाठी म्हणून त्या प्रयत्नशील आहे. त्यानिमित्तानं त्यांनी सिद्धेश गुरव हा विद्यार्थी अगदी पंजाब ज्याला आपण पुढे IPLच्या टीममध्ये सिलेक्शन झालेलं होतं आणि आता त्या माध्यमातून त्यांनाही वाटायला लागलं की अजूनही काही या ठिकाणी टॅलेंट आहे जे खरे बुद्धिमान विद्यार्थी आहेत या ठिकाणी प्रयत्न करणारे आहेत त्यांच्यासाठी म्हणून त्यांना भविष्यात अतिशय चांगली सुसंधी मिळावी म्हणून इथल्या स्पोर्ट्स टीचर जे असतील त्यांची गाठ घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं एक वेगळा संघटन बांधून जे काही लागेल ती सगळी मदत करायला त्या तयार आहे जेणेकरून या कोकणचं नावसुद्धा राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकेल. या प्रसंगी
मुख्याध्यापक श्री शिर्के, क्रीडा शिक्षक श्री वासुरकर, श्री पवार, श्री आग्रे, श्री वाघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे भाटे इथं मॉक ड्रिल म्हणजेच ऑपरेशन रत्नदुर्ग राबवण्यात आलं. पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि त्यांच्या पथकानं RD-1 सापडल्याचं वृत्त समजताच गाडीची कसून तपासणी केली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विविध भागात ऑपरेशन रत्नदुर्ग म्हणजेच मॉक ड्रिल मोहीम राबवून नागरिकांना सतर्क केलं आहे. मिऱ्या रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावरील साळवी स्टॉप TRP ते कुवारवाव पर्यंत रस्त्यालगत उभारलेली शेकडो अनधिकृत बांधकामं अद्यापही तोडली जात नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. उशिरा का होईना रत्नागिरी नगरपालिकेनं शहरातील सर्व अनधिकृत टपऱ्या, खोके आणि इतर बांधकामं कोणाच्याही दबावाला बळी न पडता काढून टाकले आहेत. रत्नागिरी नगरपालिकेचं हे उदाहरण डोळ्यासमोर असतानाही साळवी स्टॉप ते TRP पर्यंत उभारण्यात आलेली पक्की बांधकामं तसंच खोके
आणि टपऱ्या उठवण्याबाबत प्रशासन का चालढकल करत आहे असा खडा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. ही सर्व बांधकामं तातडीनं काढून टाकण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत यांनी देऊनही तसंच त्या सर्वांना लेखी नोटिसा बजावूनही राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागातील कोण अधिकारी या सर्व अनधिकृत बांधकामांना अभय देत आहे याची चौकशी झालीच पाहिजे असं बोललं जात आहे. चव्हाण साहेब, माझी भूमिका ही आज एक आणि उद्या एक नसते. मी 8 दिवसापूर्वीच प्रांताधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये साळवी स्टॉप सोडल्यानंतर ज्या पद्धतीनं अनधिकृत बांधकाम दिसतंय आणि रात्रीचं दिसतंय, रात्रीच्या रात्री बांधलं जातंय, कदाचित त्यांचा समज असा असेल की ते ग्रामपंचायतीच्या असेसमेंटवर आल्यानंतर वायडनिंगमध्ये त्यांना पैसे मिळतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना मी ऑलरेडी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. साळवी स्टॉप TRP ते कुवारबाव पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत शेकडो पक्की बांधकामं रातोरात उभी राहिली आहेत. तसंच स्टेट बँक कॉलनी ते साळवी स्टॉप पर्यंतच्या रस्त्यालगतही अनेक पक्की बांधकामं प्रशासनाच्या नाकावर टिपचून उभी आहेत. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी सर्व उमेदवारांची झाली बिनविरोध निवड. शिवसेनेचं वर्चस्व कायम. कोकणातील मुलामुलींनी क्रिकेटमध्ये उज्ज्वल भवितव्य घडवावं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांनी केलं आवाहन. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी राबवण्यात आलं मॉक ड्रिल म्हणजेच ऑपरेशन रत्नदुर्ग मोहीम. आणि मिऱ्या रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावरील साळवी स्टॉप TRP ते कुवारबाव पर्यंत रस्त्यालगत उभारलेली अनधिकृत बांधकामं जैसे थे. कारवाईबाबत बांधकाम विभागाचं मौन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.